नमस्कार मित्रांनो, फिल्म विजन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीकांत बेर्डे यांचे जेव्हा निधन झाले होते तेव्हा महेश कोठारे यांची स्थिती काय झाली होती, त्यांनी कसं रिॲक्ट केलं ते आजच्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। महेश कोठारेंना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाची बातमी कळताच मोठा धक्का बसला होता। 90च्या काळात महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी लोकप्रिय ठरली होती। या दोघांच्या जिवलग मैत्रीने आजवर प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळं स्थान निर्माण केले। या जोडीचे सिनेमे आजही लोक आवर्जून पाहतात। धूम धडाका, दे दनादन, धडाकेबाज, झपाटलेला अशा अनेक चित्रपटांसाठी दोघांनी एकत्र काम केलं होतं। 2004 साली प्रदर्शित झालेला पछाडलेला हा चित्रपट या जोडीचा शेवटचा सिनेमा ठरला, कारण दुर्दैवाने 2004 साली लक्ष्मीकांत बेर्डे यांचं अल्पशा आजाराने निधन झालं होतं। महेश कोठारे यांनी जवळजवळ त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांना महत्त्वाच्या भूमिका दिल्या होत्या। जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे हे जग सोडून गेले तेव्हा महेश कोठारे यांच्या जीवनात एक पोकळी निर्माण झाली होती। याबद्दल लोकमत फिल्मीला दिलेल्या एका मुलाखतीत महेश कोठारे व्यक्त झालेले आहेत। महेश कोठारे म्हणाले, जेव्हा मला कळलं की लक्ष आपल्यात नाही तेव्हा माझं जग हललं होतं। मला रात्री 3 वाजता रवींद्र बेर्डेचा फोन आला आणि तो मला म्हणाला, आपला लक्ष गेला रे। तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली। मी, डॅडी, निलिमा आम्ही सगळे लक्षाजवळ गेलो। लक्ष तिथे असा निर्जीव पडलेला होता। मी जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा माझ्या तोंडात एकच वाक्य आलं, व्हॉट हॅव यू डन लक्षा, यू फूल। तू हे काय केलंस लक्षा, मूर्ख, बॅड लक। महेश कोठारे पुढे म्हणाले, लक्षा जर आज असता तर माझं आयुष्य खूप वेगळं असतं आणि मला वैयक्तिक आयुष्यात तसंच माझ्या चित्रपटासाठी त्याचा नक्कीच खूप फायदा झाला असता। तो गेल्याने अचानक माझ्या आयुष्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली। जेव्हा मी खबरदार हा चित्रपट केला तेव्हा ती माझी अशी पहिली कलाकृती होती जिथे माझ्या बरोबर माझा लक्ष नव्हता। त्या चित्रपटाच्या सुरुवातीला मी त्याचा फोटो लावला होता आणि ही दोस्ती तुटायची नाही हे गाणं त्या फोटोला जोडलं होतं। दरम्यान महेश कोठारे यांचा झपाटलेला 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। 17 एप्रिल रोजी चित्रपटाचं पोस्टर शेअर करत महेश कोठारे यांनी ही गुड न्यूज प्रेक्षकांना दिलेली आहे। असेच फिल्म इंडस्ट्रीमधील नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।